आता पेरेंटिंगमध्ये पण ज्योतिषाचा विचार केला जातो. करिअर काउन्सिलिंगमध्ये पण ज्योतिषाचा विचार केला जातो. प्रत्येका ग्रहाकडे एक माणूस म्हणून बघणं आणि त्याचं इंटरप्रिटेशन करणं, समोरच्याचं काय इंटेन्शन आहे आणि त्याच्यानुसार तर त्यांना खूप बेसिक प्रश्न पडत होते, की म्हणजे त्यांनी विचारलं, "म्हणजे आता यातला नवरा कोण आणि बायको कोण?" मला हील व्हायला थोडा वेळ हवाय, पण आय कॅन गो अहेड विथ यू. नमस्कार मंडळी. न्यूज इंटरप्रिटेशनच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे. जनरली आपण कोणता ट्रेडिशनल करिअर पाथ निवडतो तेव्हा आपोआपच आपल्या आवडी मागे पडतात. पण आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत केतकी कुलकर्णी मॅडम, तर ह्यांनी त्यांचं करिअर आणि त्यांची आवड ह्या दोघांचा योग्य समन्वय साधला आहे. त्यांची पुण्यात वकिलीची प्रॅक्टिस आहे, पण त्यांचा ॲस्ट्रोलॉजीमधला अभ्यास आणि आवड तितकीच वाखाणण्याजोगी आहे. तर ह्या दोघांचा समन्वय साधून आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तुम्ही आमच्या या गप्पांमध्ये सहभागी व्हा आणि तुम्हाला काय वाटतं हे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. नमस्कार मॅडम, तुम्ही कशा आहात? मस्त. नमस्कार. आणि तुम्हाला कसं वाटतंय आमच्या चॅनलवर येऊन? खूप छान वाटतंय आणि तुम्ही या कॉम्बिनेशनचा विचार करून मला बोलावलंय त्याच्याने जास्त अजून छान वाटतंय मला. हो, कारण का लॉ आणि ॲस्ट्रोलॉजी हे हां. खूप असे तसे डिफरंट टॉपिक्स आहेत. हो. पण आपण त्यांचा समन्वय साधून त्याचा लॉस्ट्रॉलॉजी वाह! ही छान नाव टर्म आहे ही. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना समाविष्ट करू. हो. तर मॅम तुम्ही वकिलीसोबत ॲस्ट्रोलॉजर देखील आहात. तर तुम्ही जो ॲस्ट्रोलॉजीचा अभ्यास केलाय हं. त्याचा तुम्हाला तुमच्या वकिलीच्या प्रॅक्टिसमध्ये काही उपयोग होतो का? हो, 100% होतो. म्हणजे मला असं वाटतं, की ॲस्ट्रोलॉजीचा उपयोग हा प्रत्येका प्रोफेशनमध्ये होऊ शकतो, होतो आणि तुमच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा त्याचा योग्य पद्धतीने वापर करता येऊ शकतो. तर डे टू डे लाईफमध्ये आपण ॲस्ट्रोलॉजीचा कसा उपयोग करून घेऊ शकतो? अ, म्हणजे ॲस्ट्रोलॉजी इज अ टूल म्हणजे Google मॅप जसं आहे, तसं आपण ॲस्ट्रोलॉजी चा वापर करू शकतो. तुमचं जर्नी आहे ही फिक्स्ड आहे. डेस्टिनेशन फिक्स्ड आहे. पण तुम्हाला जायचा जो मार्ग आहे, तो जसं आपण Google मॅपवरती बघून जातो, तसंच हे मार्गदर्शक म्हणून वापरलं जाऊ शकतं. कुठे खड्डे आहेत, कुठे वेळ लागणार आहे, कुठे ट्रॅफिक जाम आहे, हे जर आधी कळालं तर तुमची मानसिक तयारी होते. तुम्ही ट्रॅफिक जॅम थांबवू शकत नाही, पण तुम्ही तुमचा मार्ग बदलू शकता किंवा मानसिक तयारी करून जर तुम्ही त्या मार्गाने जायचा विचार केलात, तर ट्रॅफिक जॅमचा तुम्हाला त्रास होत नाही, प्रेशर येत नाही. तसंच ज्योतिषाचं सुद्धा आहे. सो तुम्ही घडणाऱ्या घटना बदलू शकता असं नाहीये. पण त्याची तीव्रता कमी करू शकता. त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह काही करू शकत असाल तर त्याच्यामुळे होणारे लॉसेस आपण कमी करू शकतो. मग ते मानसिक असतील, भौतिक असतील, शारीरिक असतील, ह्या सर्वांगाने त्याचा विचार होऊ शकतो. ओके. हां, बरोबर आहे हे पण तुमचं म्हणणं. कारण का आपण अ, ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या आता सपोज आपल्याला पित्त झालं, तर आपण हं, जसं साळीच्या लाह्या खातो, तर अशा पद्धतीने आपल्याला थोडीफार बेसिक माहिती असेल हं, हं, ज्योतिषशास्त्रातली, तर आपले जे दैनंदिन कार्यक्रम आहेत किंवा हं, दैनंदिन हं, जे प्रॉब्लेम्स आहेत, ते तेवढे नाही, पण आपण काही प्रमाणात का होईना हं, कमी करू हं. शकतो. नक्की करू शकतो ते आणि काही ग्रहस्थिती अशा असतात, की ज्या रिपिटेटिव्हली तुमच्या आयुष्यात येतात किंवा अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर साडेसाती, जो लोकांच्या मनात त्याच्याबद्दल अतिशय भीती असते आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल खूप गैरसमज असतात. सो ह्या सगळ्या कन्सेप्टबद्दल जर आपण सविस्तर बोललो किंवा त्याच्याबद्दल जर व्यवस्थित माहिती असेल, तर त्याचा बाऊ होत नाही. त्याच्यातून जे योग्य मार्गदर्शन मिळणं अपेक्षित असतं किंवा साडेसाती म्हणलं की म्हणजे मी ज्यांच्याकडे शिकले, रानडे काकू, तर त्या कायम म्हणतात की साडेसाती म्हणजे तुम्हाला शहाणं करणारा काळ असतो. सो त्याच्याकडे तुमचा अप्रोच वेगळा असला पाहिजे. सो शनी धडे देऊन शहाणं करतं. तुम्ही इतर वेळेला सांगितलेलं ऐकत नाहीत. मग अशा वेळेला शनी धडे देऊन शहाणं करतो तुम्हाला. सो तो इंट्रोस्पेक्शनचा काळ असतो. तुम्हाला थोडं स्लो डाऊन होण्याची गरज असते. तुम्हाला
तुमच्याच आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज असते आणि विचार केला तर 7.5 ही साधारण 27 वर्षानंतर पुन्हा-पुन्हा येते. सो तुम्ही तुमचा म्हणजे आश्रम जेव्हा बदलत असता म्हणजे 27 वर्ष पुन्हा 55-57व्या वर्षी पुन्हा तुमची 7.5 येते अंदाजे. सो तुम्ही तुमचं जेव्हा ट्रान्झिशनल पिरियड असतो आयुष्यामधला, तर त्यावेळेला 7.5 येते म्हणजे तुम्ही मागचाही विचार करून अपेक्षित असतं आणि पुढेही तुम्ही काय करणार आहात, कशा पद्धतीने करणार आहात, जुन्या गोष्टीतून आपण काय शिकलो, ते कशा पद्धतीने पुढे जायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार 7.5 मध्ये होणं अपेक्षित असतं. त्याच्याकडे फक्त टफ काळ आहे आणि आता सगळं माझं वाईट होणार आहे, असं न बघता त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं तर पॉझिटिव्ह हां, ॲटिट्यूड ठेवून हां, सुद्धा बघू हां. शकतो. कारण लोकांना खूप भीती असते, की अरे हो, बापरे 7.5 आहे हो, म्हणजे आता सगळं हो, वाईटच हो. घडणार. पण ते एवढं वाईट नसतं, फक्त जो हं. शनी आपल्याला धडे शिकवतो. शनी म्हणजे कडक मास्तर असतात की नाही, तसं तसे ते आहेत. गणिताचे मास्तर. तर मॅम ज्योतिषशास्त्राचा भारतामध्ये खूप पूर्वापार अभ्यास हो, जे हो. चालू आहे. तर या ज्योतिषशास्त्राचा इतिहास तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगू शकाल का? अ, हो. ज्योतिषशास्त्र हे खूप जुनं शास्त्र आहे. म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीपासून त्याचा अभ्यास होत आलेला आहे. अगदी खरं सांगायचं झालं तर पूर्वी च्या काळी ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, अ, कालगणना, हवामान ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होत्या आणि त्याच्यामुळे त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होता. म्हणजे अमुक दिवशी वातावरण कसं असेल किंवा ह्या मग ह्याच्यामध्ये कसं तुम्ही वेगळं-वेगळं काही काढू शकत नाही. पण त्याच्यानंतर हळू प्रत्येक स्ट्रीम डेव्हलप होत गेली आणि ती डेव्हलप होत असताना त्याचं एक स्वतंत्र शास्त्र बनलं. म्हणजे घरामध्ये जसं आई-वडील आणि 4 मुलं आहेत. त्यांचे शिक्षण होईपर्यंत ते सगळे एकत्र असतात. मोठा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला. तिथे उच्च शिक्षण घेऊन तिथे स्थायिक झाला. तर तो त्याच कुटुंबाचा भाग असतो. पण त्याचं त्याचं वेगळं काहीतरी अस्तित्व निर्माण झालेलं असतं. तसं ह्या सगळ्या शास्त्रांच्या बाबतीत म्हणता येतं. अ, त्या ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट त्याच्यामुळे अशी असते, की ॲस्ट्रोनॉमी आणि ॲस्ट्रोलॉजीमध्ये ॲस्ट्रोनॉमीचे जे आउटपुट असतात, म्हणजे ग्रहांची गती असेल, त्यांचा परीघ असेल, त्यांची फिरण्याची कक्षा असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ॲस्ट्रोनॉमीचं आउटपुट आहे, ते ॲस्ट्रोलॉजीमध्ये इनपुट म्हणून घेतलं जातं. म्हणून हे एकमेकांवरती अवलंबून असणारं हे आहे. आणि ज्योतिषशास्त्र हे 3 भागात विभागलं गेलेलं आहे. त्यातला पहिला भाग हा गणिताचा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या जन्म तारखेनुसार त्यावेळेचा सूर्योदय, सूर्यास्त ह्या सगळ्याची कॅल्क्युलेशन्स करून तुमची पत्रिका मांडणं, हा त्यातला गणिताचा भाग झाला. दुसरा भाग असतो तो इंटरप्रिटेशनचा, ज्याच्यामध्ये तुम्ही व्यक्ती उलगडता. म्हणजे त्या व्यक्तीचा ठेराव कसा आहे, मानसिक म्हणजे विचार करण्याची पद्धत काय आहे, फिजिकल ॲट्रिब्यूट्स काय आहेत, असं सगळं त्याच्यामधून तुम्हाला कळतं, ज्याला इंटरप्रिटेशन म्हणतात. आणि तिसरा जो भाग असतो, त्याला भविष्य किंवा भाकीत वर्तवणं किंवा प्रेडिक्शन असं असतं. सो ज्योतिष म्हणजे फक्त भविष्य किंवा प्रेडिक्शन असं नाहीये. त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन पण आहे आणि प्रेडिक्शन पण आहे. ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, 2 वेगळ्या स्ट्रीम्स आहेत ज्योतिषामधल्या. आणि माझं असं मत आहे, की जोपर्यंत आपल्याला इंटरप्रिटेशन व्यवस्थित येत नाही, तोपर्यंत आपण भाकीत योग्य वर्तवू शकत नाही. कारण आपल्याला आधी माणूस कळला पाहिजे, तर त्याची अमुक एक सिच्युएशनमधली रिएक्शन आपण योग्य पद्धतीने प्रिसाइजली प्रेडिक्ट करू शकतो. बरोबर. हा एक खूप छान इन्साईट होता सगळ्यांसाठीच, की पहिले ठोक पडताळणी करायची माणसाची हां. आणि मग म्हणजे काय म्हणतात कस्टमाइज करून आपण त्यांना हो. थोडक्यात सांगू हो. शकतो, की तुम्ही या सिच्युएशन मध्ये हं. जस्ट नॉट बेस्ड ऑन देअर प्लॅनेट्स पण बरोबर. त्यांचा इंडिव्हिज्युअल स्वभाव जसा आहे हां, हां. त्याच्यानुसार तुम्ही साधारण अशा प्रकारे रिॲक्ट करू शकता. तुला एक गंमत सांगू का, की ज्योतिषामध्ये हे जे आपण ग्रहांचा विचार करतो,
तर एक ग्रह हा एक माणूस आहे, असं कन्सिडर करायचं. अच्छा. आणि त्या ग्रहाचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, ते त्या व्यक्तीचे आहेत असं कन्सिडर करायचं. आणि मग ती व्यक्ती अमुक सिच्युएशनमध्ये कशी वागेल, म्हणजे उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या न आवडणाऱ्या पाहुण्यांकडे जायचंय, त्यांच्या घरी जायचंय, तर आपण काय पद्धतीनं, किती उत्साहाने आवरू, तयार होऊ आणि मग त्यांच्याकडे जाऊ, त्यांच्याकडे जाऊन असं खूप फुलून बोलू का? तसं नाही होणार. आई-वडिलांनी सांगितलंय, "अमुक एकांकडे कार्यक्रम आहे, आज तुला आमच्यासोबत यावंच लागेल." बळजबरीने जायचं. सो अशा वेळेला आपण काय करतो, ते ते म्हणलेत म्हणून आपण तयार होतो, त्यांच्यासोबत जातो आणि तिथे बसतो. आपण मनाने तिथे असतो का? आपण म्हणजे खुश असतो का त्या सिच्युएशनमध्ये? तर नसतो. ग्रहांचं सुद्धा तसंच आहे. अच्छा. म्हणजे एखादा ग्रह जर त्याच्या शत्रू राशीत असेल, तर तो तिथे खुश असूच खुश नाही असूच शकत. शकत नाही. ओके. सो ती शत्रुरास काय स्वरूपाची आहे, हे लक्षात आल्यानंतर तो काय पद्धतीने नाखुश असेल, हं. हे त्यामुळे कळतं. इंटरप्रिटेशनने आपण हां, डिफाईन करू शकतो. हां, हां. कितपत म्हणजे त्याची रिॲक्शन कशी असेल. हो, हो, अ, तर आता आपण पाहिलं आताच की हे ज्योतिषशास्त्र जवळजवळ 6-7 हजार वर्ष हो, जुनं आहे. हो. तर कालानुरूप पत्रिका बनवण्यात किंवा बघण्यात काय काय असे मोठे बदल झाले? बदल बनवण्यापेक्षा इंटरप्रिटेशनमध्ये खूप झाले. अ, ज्योतिषशास्त्रामध्ये पत्रिका बनवतानाचे बदल म्हणलीस तर काही ग्रह नवीन ॲड झाले त्याच्यामध्ये. जसं हर्षल, अ, नेपच्यून हे ग्रह खूप पूर्वी ज्योतिषशास्त्रामध्ये मान्य नव्हते. त्याच्यामुळे जुन्या ज्या पत्रिका होत्या त्याच्यामध्ये हर्षल, नेपच्यून लिहिलेले नसायचे. अच्छा. आत्ता ज्या पत्रिका एक काही वर्षांपूर्वी तयार व्हायला लागल्या, त्याच्यामध्ये हर्षल, नेपच्यून, प्लुटो ह्या ग्रहांचा समावेश व्हायला लागला आणि त्याला कन्सिडर करून इंटरप्रिटेशन आणि प्रिडिक्शन व्हायला लागलं. हा काळानुरूप ज्योतिष अभ्यासामध्ये झालेला बदल आहे. अच्छा. आणि त्याच्या वापरामध्ये झालेला बदल म्हणशील तर पूर्वी विचार केला तर पेरणीसाठी किंवा कापणी, लावणी किंवा शेतीच्या कुठल्याही कामासाठी किंवा कोणी आजारी पडलं असेल तर कधी बरे होणार, कसे बरे होणार, अशा गोष्टींसाठी ज्योतिषाचा वापर केला जायचा. त्याच्यानंतर जेव्हा राजवटी आल्या, तेव्हा युद्धाला जाताना मुहूर्त काढणं, कुठल्या मुहूर्तावर आपण युद्धाला गेलं पाहिजे किंवा राज्याच्या निगडीत गोष्टींचा विचार करताना ज्योतिषाचा विचार केला जाऊ लागला. आता अगदी लेटेस्ट आपण विचार केला तर अ, आता पेरेंटिंगमध्ये पण ज्योतिषाचा विचार केला जातो. करियर काउन्सिलिंगमध्ये पण ज्योतिषाचा विचार केला जातो. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्र हे इंटरप्रिटेशनवर अवलंबून असणारं शास्त्र असल्यामुळे इंटरप्रिटेटरला ह्याच्यामध्ये फार महत्त्व आहे. हो. म्हणजे अ, जो इंटरप्रिट करतोय त्याचा आवाका, त्याचे अनुभव, त्याला असणारं काय म्हणू त्याला आपण एक्स एक्सप्लोर. हां, म्हणजे त्याला काय अनुभव आलेले माहिती. आहेत हां, त्याच्यानुसार त्याचा आवाका बदलतो आणि त्याचं इंटरप्रिटेशन बदलतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे इंटरप्रिटेटरला खूप महत्त्व आहे या शास्त्रामध्ये. सो परवा माझ्याकडे माझी एक मैत्रीण आली होती आणि तिचं वृश्चिक लग्न होतं. सो करिअरसाठी आम्ही बोलत होतो. तर तिला असं मी सांगितलं, की वृश्चिक लग्न आहे आणि ते खूप हार्डकोर वृश्चिक लग्नाची पत्रिका होती. म्हणजे खूप जास्त गुण वृश्चिक लग्नाचे त्याच्यात उतरलेले होते. सो मी तिला असं म्हणलं, की एस-ओ-पी डिझाइन करण्यासाठी तुझी पत्रिका उत्तम आहे. ओके. म्हणजे थोडक्यात पत्रिका बघून तुम्ही कोणता करियर पाथ हां. निवडू शकता. तुम्ही म्हणजे नॉट हो, ओन्ली तुमचं लग्न आणि हो, बाकीच्या हो, बेसिक गोष्टी हो, म्हणजे आत्ताच्या हो, काळाची हो, गरज आहे. जसं की करियर निवडणं किंवा कशात तुम्हाला बिझनेस करण्यात हो. जास्त फायदा आहे हं, का नोकरी हं, करण्यात. ह्या गोष्टीही आता काळानुरूप या हो. पत्रिका बघून
म्हणूनच ते इंटरप्रिटेटरवर अवलंबून आहे असं मला कायम वाटतं, की इंटरप्रिटेटर जेवढा ॲडव्हान्स्ड आणि अपडेटेड असेल, तेवढं आपल्याला उत्तरामधलं प्रिसिजन मिळत राहील. म्हणजे जर आता करिअरमध्ये जसे-जसे वेगवेगळे हे येत जातात. पाच उघडले. हां, किंवा आपल्याला ते 2 कॉम्बिनेशन्स एकत्र करून इंटरप्रेट करता आलं पाहिजे. म्हणजे जसं मी आता म्हटलं, की एस-ओ-पी डिझाइन करणं. तर एस-ओ-पी डिझाइन करताना तुम्हाला प्लॅनिंग फार महत्त्वाचं असतं आणि माणूस कुठे चुकू शकतो आणि ती एरर होऊ नये म्हणून आपल्याला काय आधीच प्रिव्हेंटिव्ह करता यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सो हे वृश्चिक लग्नाचं मूळ स्वभाव आहे हा. त्याच्यामुळे अशा गोष्टी केल्या तर त्या म्हणजे उपयोग होऊ शकतो किंवा ट्रॅडिशनल करियर सजेशन्स न देता त्या पूर्ण पत्रिकेचा अभ्यास करून त्याचा काय म्हणू इन्क्लिनेशन कुठे आहे? हां, त्याचा सखोल अभ्यास करून जर आपण करियर अपॉर्च्युनिटीज चा विचार केला, तर त्याला खूप प्रिसिजन येऊ शकतं. म्हणजे मध्यंतरी आम्ही एकाशी बोलत होतो, तर त्यांना असं सांगितलं, की पाण्याचा नेपच्यून होता दशमामध्ये आणि बाकी काही ग्रहस्थिती होती. त्याच्यावरून आम्ही असं सांगितलं, की पाण्याचा आणि तेलाचा असा तुम्ही म्हणजे एकत्रितपणे ह्याच्याशी निगडीत व्यवसाय करू शकता. पण तुमचा पाथ खूप वेगळा असेल. म्हणजे नॉर्मल फक्त पाण्याचं ट्रेडिंग किंवा अशा स्वरूपाचा तुमचा हे नसेल. तर त्यांचं ॲक्चुअली करियर असं होतं, की तलावांचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्याच्यावरती तेलाचे थर टाकणं असं असं त्यांचं प्रोफेशन होतं. म्हणजे थोडक्यात पत्रिका बघून त्यांना स्वतःला पण एक नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी किंवा बिझनेस आयडिया हां. सापडली, जी सो त्यांना हे फायद्याची हां, ठरेल. म्हणजे कसं असतं अ, ही इंटरप्रिटेशन करताना ना, ही मुद्द्यावरून गोष्ट असते. म्हणजे अ, हा आणि हा पॉइंट्स हे 3 पॉइंट्स तुमच्या समोर असतात. तुम्हाला ते इंटरप्रिटेशन खूप चांगल्या पद्धतीने करायचं, की त्याच्यातून वेगळं काहीतरी निघालं पाहिजे. इनोव्हेटिव्ह काही हां, म्हणजे तेल, पाणी आणि इनोव्हेटिव्ह बिझनेस असं 3 गोष्टी होत्या. मग त्याचं इंटरप्रिटेशन तुम्ही काय करू शकता हे अ, व्हेरी नाईस. वेगळंच आहे. खूपच छान उदाहरण दिलं तुम्ही. तर मॅम आता तुम्ही सांगितलं की काही ग्रह हं, आता रिसेंटली ऍड झाले. हं, तर जेव्हा म्हणजे पत्रिका बघताना किंवा बनवताना त्याच्यात सगळ्या ग्रहांची काय म्हणजे गुरुत्वाकर्षण किती, ते हं. किती गतीने फिरतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार केला हो, जातो. हो. म्हणूनच मी मगाशी जे म्हणलं ना, की हे ॲस्ट्रोनॉमीमध्ये जे काही आउटपुट असतात, ते ॲस्ट्रोलॉजीमध्ये इनपुट म्हणून घेतले जातात. त्याच्यामुळे जसं-जसं ॲस्ट्रोनॉमीमध्ये वेगवेगळे शोध लागतात किंवा वेगवेगळे रिसर्च चालू असतो, त्याच्यातून जे काही आउटपुट येतात, त्याचा वापर ॲस्ट्रोलॉजीमध्ये केला जातो. म्हणूनच हर्षल ॲस्ट्रोलॉजीमध्ये कन्सिडर झाला. अर्थात ह्या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो कारण हे रिसर्चवर त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स डेटावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे हर्षलचा पत्रिकेमध्ये प्रभाव आहे किंवा व्यक्तीवरती प्रभाव आहे, हे ऑब्झर्व्ह करायला लागतं. तो कसा आहे हे बघायला लागतं आणि काही ग्रह जे असतात म्हणजे आता हर्षल आहे, प्लुटो आहे, हे स्लो मूव्हिंग प्लॅनेट्स आहेत. सो ते पूर्ण 12 राशी फिरून जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत त्याचा इंडिव्हिज्युअल परिणाम कसा वेगळा होतो, हे सांगणं ॲस्ट्रोलॉजरला सुद्धा अवघड आहे. जसं प्लुटोच्या बाबतीत होतं, की प्लुटोला अजून पूर्ण तितका ऑब्झर्व्हच झालेला नाहीये. त्याच्यामुळे त्याचे प्रत्येकाचे पडसाद, प्रत्येका राशीतले त्याचे इफेक्ट्स हे अजून तितके प्रिसाइजली मांडता येत नाहीयेत. म्हणजे हे जसं जसं अ, हे जे स्लो मुव्हिंग प्लॅनेट्स आहेत हां. त्यांचा अजून कसा परिणाम पडू शकतो पत्रिकेवर हे एवढं समजलेलं नाही. हां, म्हणजे हर्षल नेपच्यूनच्या बाबतीत आपण आता त्या लेव्हलला आलेलो आहोत, की आपण प्रिडिक्शन करतो हर्षल नेपच्यूनचा बेस घेऊन. प्लुटोच्या बाबतीत अजून तितकं प्रिसिजन. नाहीये. तर आता तुम्ही म्हणालात की जेव्हा आपण ज्योतिष ऐकायला जातो हं, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणं किंवा हं, ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणं हे बऱ्याच अंशी जे इंटरप्रेट करते हं. त्यांच्यावर अवलंबून आहे. बरोबर.
पण बरेच लोकं असे आहेत, की ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वासच नाही. हं. तर हा असा अविश्वास दाखवण्याची सगळ्यात मोठी कारणं काय आहेत? की कशामुळे असा अविश्वास लोकांना जाणवू शकतो? पहिलं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये खूप सरमिसळ करणं. अगेन हे इंटरप्रिटेटरच्या हातातलं टूल आहे. त्याच्यामुळे त्यानं ते कसं वापरलंय ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अ, बऱ्याचदा त्याच्यामध्ये अंधश्रद्धेचा पण भाग इन्व्हॉल्व्ड असतो. अमुक करा म्हणजे अमुक होईल वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी सांगणं किंवा सगळ्या गोष्टींवरती ठोस इलाज देणं. म्हणजे तुमचं डोकं दुखतंय, ताप आलेला आहे, क्रोसिन घ्या. हे असं म्हणजे 7:30 चालू आहे, शनीला जा. असं इतकं ठोस ते सांगितलं जातं. सो असं न करता त्यातले न्यूअन्सेस बघणं, त्याच्यानुसार प्रत्येका ग्रहाकडे एक माणूस म्हणून बघणं आणि त्याचं इंटरप्रिटेशन करणं. समोरच्याचं काय इंटेन्शन आहे आणि त्याच्यानुसार त्याला म्हणजे समोरच्याला कसं असतं, पत्रिका समोर आल्यानंतर आपल्याला व्यक्ती उलगडते. तर ती व्यक्ती उलगडल्यानंतर त्या व्यक्तीला भाकीत वर्तवताना कशा पद्धतीने सांगणं अपेक्षित असतं, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा काय होतं, की अडचणीत असतात माणसं आणि समोर आल्यानंतर त्यांना रिलीफ हवा असतो. सो त्यांना बरं वाटेल असं सांगायचंय का जे आहे ते सांगायचंय? सो मला असं वाटतं, की म्हणजे खोटं बोलायचं नाही, पण खरं कसं सांगायचं ह्याचं अंगी असणं महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, की आपण बोलताना अ, आपले शब्द जर चुकले वापरायला, तर त्याचा मोठा आघात त्या समोरच्याच्या मनावर होऊ शकतो. कारण त्याची मनस्थिती अधिकच नाजूक असते त्या काळामध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याची जो व्यक्ती समोर आहे त्याची पत्रिका बघून ती व्यक्ती कशी आहे त्याचा अभ्यास करून मग त्याला ते सांगणं अपेक्षित असतं. सो एवढा जर डिटेल विचार होत नसेल आणि रँडम उत्तरं दिली जात असतील आणि मग ती खरी निघाली नाहीत, तर मग ज्योतिषावरचा विश्वास उडू शकतो किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा असा प्रश्न येऊ शकतो. आणि मुळात मगाशी म्हणलं तसं, की हे Google मॅपसारखं वापरायचं आहे. रोज सकाळी उठून आता मी ऑफिसला जाऊ का? आज माझं काय होणार आहे ऑफिसमध्ये? इतकी जर तुमची डिपेंडन्सी असेल ज्योतिषावरती, तर तुम्ही म्हणजे अशी डिपेंडन्सी ठेवायची नाही. तुम्ही इनडिसिसिव्ह होत जाता आणि तुम्ही त्याच्यातच अडकून राहता. हां, म्हणजे हां. तुम्ही तुमचं आयुष्य सोपवतात. हां, आता काय होईल, आता हां, काय होईल, आता काय हां. होईल? सो असं तुम्ही असा जर त्याचा वापर केला तर ते कधीच तुम्हाला फलदायी ठरणार नाहीये. सो त्याचा वापर तुम्ही कसा करताय, कोणाकडे जाताय आणि अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजे प्रत्येका प्रोफेशनमध्ये अयोग्य पद्धतीने काम करणारी माणसं आहेतच आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा ते प्रोफेशन पण खराब म्हणजे त्याला नावं ठेवली जातात. सो तसंच ज्योतिषाच्या बाबतीतही झालेलं आहे, की काही जणांनी त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने केलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये लोकांना त्याच्यावरती अविश्वास वाटावा असं हे झालेलं आहे. ह्या गोष्टीचा एक घाण अनुभव मलाही आला होता, की अरे त्या बापरे! माणसाने लिटरली काहीही सांगितलं. बरं. पण मला असं वाटलं, की कारण मी जेव्हा तिथे त्या हं, माणसाकडे हं, गेले, त्याच्याबरोबर एक अजून एक अ, स्त्री होती. तर तिचं असं म्हणणं होतं, की ती फेस रीड करून मला काहीतरी हं, सांगू हं. शकेल. पण त्यांचं जे बोलणं होतं ते मला माझी पत्रिका बघण्यापेक्षा जस्ट माझी बॉडी लँग्वेज काय आहे हां, किंवा हां, माझे एक्सप्रेशन्स काय आहे, हां, ह्याच्यावर बघून ते फक्त अंदाज बांधत होते की हां. ही अशी असेल, ही तशी असेल. तर मग हे जे इंट्युशन्स असतात आणि तुम्ही आता जे सांगितलं की इंटरप्रिटेशन वेगळं असतं, तर ह्याच्यात नक्की काय फरक वाह! असतो? अ, हे बघ ज्योतिषामध्ये इंटरप्रिटेशन हा वन ऑफ द फॅक्टर आहे आणि म्हणजे त्याला बेस आहे कॅल्क्युलेशनचा, त्याला गणित आहे, त्याला व्याकरण आहे. तर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सांगता, त्याला मागे जर तुम्ही लॉजिक अटॅच करू शकत असाल किंवा त्याला मागे काही नियम लावू शकत असाल, की अशा गोष्टींमुळे मी असं म्हणतोय.
तर ते इंटरप्रिटेशन झालं. पण तुमच्या स्टेटमेंटला तुम्ही कुठच्याही स्वरूपाचं लॉजिक देऊ शकत नाही किंवा ते तसं का वाटतंय हे तुम्ही सांगू शकत नाही, तर मग ते इंट्युशन असतं असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ मी एखाद्याची पत्रिका बघितली आहे आणि पत्रिका बघून अमुक एक ग्रहस्थिती बघून मला असं वाटलं, की पुढच्या महिन्यामध्ये तुला नोकरी लागेल हां. हं. हे इंटरप्रिटेशन झालं किंवा भाकीत वर्तवणं. व्हेअरॅज तू नुसती माझ्या समोर बसली आहेस आणि तुझ्याकडे बघून मला असं आतून वाटतं, की बहुतेक तुला नोकरी लागेल बरं का पुढच्या महिन्यामध्ये. हे इंट्युशन झालं. बरोबर. हे ॲब्राहमटनचं काय हां, सांगायचं? हां. हां, लागेल. नाही, काही वेळेला त्यांचं म्हणजे काय म्हणू त्याला इंट्युशन्स पण असतात. पण ते कसं आहे माहिती का, लोकं हे सगळं एकत्र करतात. सो ज्योतिषामध्ये प्रिसाइजली तुम्हाला कॉम्बिनेशन्स, परम्युटेशन्स याचा अभ्यास करून सांगता येतं. तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला अतिशय प्रिसिजन येऊ शकतं. अ, वेळेच्या बाबतीत म्हणजे कालमापनाच्या बाबतीत, की कधी लागेल, कधी होईल ह्या सगळ्याच्या बाबतीत आणि इंटरप्रिटेशनच्या बाबतीत, दोन्हीच्याही बाबतीमध्ये. सो ह्याला प्रिसिजन 100% येऊ शकतं. फक्त अभ्यास तेवढा तयारीचा पाहिजे. म्हणजे थोडक्यात इंटरप्रिटेशन जेव्हा तुम्ही सांगाल, तेव्हा तुम्ही फक्त नोकरी लागणार असं नाही सांगता, तुम्ही कधी लागेल, साधारण कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही जॉब कराल. हो. तर हे एकदम प्रिसाइजली सांगता आलं सांगू पाहिजे. शकता. हो. ओके. तरच त्याला महत्त्व आहे. म्हणजे नुसतं मोघम म्हणजे बरं वाटेल का? हो, बरं वाटेल. कधी बरं वाटेल? पुढच्या 6 महिन्यात बरं वाटेल. सो ह्या गोष्टींना ॲब्राहम. हां, तसा फारसा अर्थ राहत नाही. आणि मोस्टली हे जे इंट्युशन सांगणारे असतात, ते लोकं काहीच्या काही पैसे मागतात आणि त्यांच्या एक्सपेक्टेशन्स पण अतिशय अवास्तव असतात. आणि मग आम्ही एवढे पैसे देऊन पण तुम्ही जर का असं सांगणार असाल, तर त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो. पण काही लोक असे असतात, की जे फ्री ऑफ कॉस्ट हं, हं. सांगतात. तर मग एखादा जर का इंटरप्रिटर पैसे घेऊन सांगत असेल किंवा एखादा न पैसे घेता सांगत असेल, तर ह्या बेसिक गोष्टींमुळे त्यांच्या सांगण्यावर किंवा अभ्यासावर काही परिणाम अ, मला काय वाटतं माहिती आहे का ह्याच्यामध्ये अं, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्याचा जर तो अर्थार्जनाचा मार्ग असेल, उदरनिर्वाहाचा मार्ग असेल किंवा कुठच्याही गोष्टीमध्ये जेव्हा बिझनेस येतो, कमर्शियल्स येतात, त्याच्यावरती खूप गणितं अवलंबून असतात. म्हणजे साधं उदाहरण, की रेफरल्स असतील, तर रेफरल्सच्या फीज असतात. रेफरल्समधून पैसे मिळत असतात. सो जेव्हा अशा गोष्टी इन्व्हॉल्व होतात ना, तेव्हा त्यातली प्युरिटी संपते किंवा तुमचं इंटेन्शन कुठेतरी डायव्हर्ट होतं प्युरिटीपेक्षा. म्हणजे अ, 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर अ, मी तुला बरं वाटेल असं सांगण्याचा विचार करू शकते. कारण कारण मी तुम्हाला पैसे हां, देईन. आणि तू एकदा पैसे दिल्यानंतर पुन्हा-पुन्हा माझ्याकडे यायला हवी आहेस. कारण मला पुन्हा-पुन्हा तुझ्याकडून पैसे घ्यायचे आहेत किंवा कुणाकडूनही म्हणजे. त्याच्यामुळे तुला कशाने बरं वाटेल ते सांगणं माझं काम आहे, असं होऊ शकतं. आणि मला चांगलं वाटलं तर मी माझ्या 4-5 हां, आजूबाजूच्या लोकांना हां, सांगणार, "अरे, ह्यांनी चांगलं सांगितलं हां. मला." सो चांगलं हे इतकं सब्जेक्टिव्ह आहे, की प्रिसिजन असणं म्हणजे चांगलं का? का तुला बरं वाटणं म्हणजे चांगलं? तर त्याला म्हणजे बरोबर. अनेक फाटे हां, फुटू शकतात. हां, हां. प्रत्येकाच्या पर्सनल हं. बघणं म्हणून पूर्वीच्या काळी जे म्हणायचे ना, की ज्योतिषाने पैसे घ्यायचे नाहीत. तर त्याचं कारणच हे होतं, की तुमचं ज्ञान जे आहे ते तुम्ही योग्य पद्धतीने आणि तुम्हाला जे योग्य वाटतंय, त्याच्यासाठी त्याचा वापर करावा. ओके. मग समोरच्याला सॅटिस्फाय करण्यासाठी जर आपण आपलं ज्ञान वापरत असू, तर त्याच्यामध्ये कुठेतरी मग आपण डिरेल होत जातो. आणि आपला स्वतःचा स्वार्थ काही हां, अंशी तरी हां, असू शकतो. उतरतो त्याच्यामध्ये. आणि मग म्हणूनच हे जे असे फसवा हो. फसवीचे ज्योतिषी भोंदू बाबा असतात ह्यांचं प्रमाण जास्त हं, वाढतंय आणि ज्योतिषावर विश्वास ठेवण्याचं लोकांचं प्रमाण कमी झालंय. ओके. तर मॅम आपण जेव्हा पत्रिका बनवतो हं, तेव्हा ते जनरली पंचांगामध्ये हं, ग्रहस्थिती हं, असते. हं. त्याचा आपण हो, काय म्हणतात त्याचा आपण आधार आधार घेतो. घेतो. हां.
तर आता महाराष्ट्रात पण टिळक पंचांग, दाते पंचांग अशा हं. वेगवेगळ्या प्रकारचे पंचांग आहेत. तर मग जेव्हा पत्रिका बनते तेव्हा या प्रत्येक पंचांगाच्या ग्रहांच्या स्थितीवरून वेगळी पत्रिका बनते का ती सेमच असते? अं, छान प्रश्न आहे हा. ॲक्चुअली कसं आहे आता हे माहिती आहे का? जसं-जसं सायन्स डेव्हलप होत जातं, तसं-तसं त्याच्यातून ऑफशूट्स निघत जातात. सो जसं आता होमिओपॅथी, ॲलोपॅथी, अ, आयुर्वेदिक मेडिसिन थेरपी ह्या जशा बायोलॉजीमधल्याच ह्या सगळ्या वेगवेगळ्या थेरपीज म्हणू शकतो आपण आहेत किंवा स्ट्रीम्स आहेत, स्ट्रीम्स ऑफ मेडिसिन्स आहेत. तसंच हे ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. म्हणजे वेस्टर्न ॲस्ट्रोलॉजी हा एक वेगळा भाग आहे. ज्याच्यामध्ये पत्रिका मांडताना म्हणजे एक पूर्ण गोल आखला जातो. 360 डिग्रीजमध्ये त्याचं बायफर्केशन होतं आणि मग ग्रहांचे अंश आहेत त्याच्यानुसार ती पत्रिका मांडली जाते. आपल्याकडे ट्रेडिशनली चौकोन आखून त्याच्यामध्ये शंकरपाळे हे करून 12 ग्रह असतात आणि त्याच्यामध्ये आपण लिहितो. खाली साऊथला गेल्यावरती अजून वेगळ्या पद्धतीने पत्रिका मांडली जाते. सो हे वेगवेगळे पाथ आहेत जे अल्टिमेटली जाऊन एका पॉइंटला मिळतात. आणि ते त्या 9 ग्रहांशीच कनेक्टेड कनेक्टेड आहेत. म्हणजे तू न्यूमरोलॉजीचा विचार कर किंवा हस्तसामुद्रिकचा विचार कर. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हस्तसामुद्रिकमध्ये तुमचा प्रत्येक ह्याला वेगवेगळा ग्रह दिलेला आहे आणि मग तुमचा उंचवटा बघितला जातो. रवीचा उंचवटा, गुरूचा उंचवटा असं सगळं बघितलं जातं. सो अल्टिमेटली तुम्ही ग्रहांपर्यंतच येता. किंवा न्यूमरोलॉजीमध्ये सुद्धा एका डिजिटपर्यंत तुमची ती सगळी बेरीज आणून ठेवली जाते आणि त्या डिजिटला तुम्हाला म्हणजे तो डिजिट एका ग्रहाशीच ग्रहाशी कनेक्ट निगडीत आहे. सो शेवटी आपण ह्या वेगवेगळ्या पॅरासायन्सेसमधून किंवा ह्या काय म्हणू इंटरप्रिटेटिव्ह सायन्सेसमधून शेवटी आपण ग्रहांपर्यंतच पोहोचतो आणि मग तिथे पुन्हा पण तिथे मात्र बऱ्यापैकी सिमिलॅरिटी दिसते, की म्हणजे शुक्राला जे काय म्हणू इंटरप्रिटेशन आहे ते साधारण सगळ्या ठिकाणी सारखं आहे. हां, म्हणजे इथे शुक्र असा समजला जातो आणि तिथे काहीतरी वेगळंच आहे, असं असं काही होत नाही. हां, म्हणजे ते थोडंफार इथे-तिथे फक्त हां. क्युअर करायची हो, किंवा एक एक्सप्रेस करायची त्यांची हो, पद्धत वेगळी आहे. हो. ओके. आणि तू मगाशी अजून एक शास्त्राबद्दल प्रश्न विचारलास ना, तर म्हणजे शास्त्राचे जे काही प्रकार आहेत, मॅथेमॅटिक्स असेल किंवा बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल, तर तसंच काय म्हणू सोशल सायन्स हा पण एक भाग असतो. सो सोशल सायन्स म्हणजे काय, की तुमच्या सोसायटी आणि पर्सनल रिलेशनशिप्स किंवा इंटरपर्सनल गोष्टी ह्यांना अभ्यासणारं जे शास्त्र आहे, ते सोशल सायन्स मानलं जातं. सो सायकॉलॉजी हा सुद्धा सोशल सायन्सचाच भाग आहे. तसंच ॲस्ट्रोलॉजी सुद्धा सोशल सायन्सेसचाच भाग आहे, असं माझं मत आहे. अच्छा. तर हा तुम्ही खूप छान मला पॉइंट दिला, की सोशल सायन्स किंवा हं. सोसायटीशी निगडीत हां, ॲस्ट्रोलॉजी हां. मानली जाते. तर आता भारतावर पण पाश्चात्य संस्कृतीचा इतका प्रभाव पडलाय, की आधीच्या काळापेक्षा अ, भारतीय लग्न व्यवस्थेत आता डिव्होर्स किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ह्यांचं पण प्रमाण खूप वाढलंय. तर कधी-कधी तुमच्याकडे कोणी असे क्लायंट्स आलेत का, की जे मॅरिड आहेत, पण त्याच्यातल्या एका कोणत्यातरी व्यक्तीचं दुसऱ्या हं, व्यक्तीसोबत अफेअर आहे आणि ते पत्रिका दाखवायला हं, आले, की मला हं, आता चला बाबा त्या थर्ड पर्सनशी लग्न करायचंय. हं, तर मग अशा वेळेस तुम्ही तर वकील आहात, तर आपली जी लीगल स्ट्रक्चर आहे हं. भारताचं, त्याला डोक्यात ठेवून तुम्ही काही सजेशन्स त्यांना देऊ शकता का किंवा काही दिले आहेत का? ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही काय म्हणू एखादी घटना जेव्हा आपण म्हणतो, की लग्न कधी होईल? असा समजा आपला प्रश्न आहे. तर लग्न कधी होईल म्हणजे ॲक्चुअल मुहूर्त जो असतो, तो आपण कार्यालय कधी अवेलेबल आहे, सुट्ट्या कधी आहेत, ह्या सगळ्या कन्व्हिनियन्सनी काढतो. ज्योतिषशास्त्रामध्ये आम्हाला जे म्हणायचं असतं, ते तुमची इन्व्हॉल्वमेंट कधी होईल? ह्या पॉइंटबद्दल बोलणं अपेक्षित असतं. म्हणजे ॲक्चुअल डोक्यावर अक्षता कधी पडल्यात हे आपल्या बरं. कन्व्हिनियन्सनुसार आपण तारीख ठरवतो. पण इन्व्हॉल्वमेंट जी असते
ती आपल्याला ज्योतिषशास्त्रामधून थोडक्यात जे म्हणतात लग्नाचे योग आत्ता आहेत हां, तुम्हाला हां, 6 महिन्यात, 8 हां, महिन्यात. हां, हां. तसे आणि त्याच्यामुळे ह्या ज्या इन्व्हॉल्वमेंट्स असतात ना, तर त्या आपल्याला ज्योतिषामधून कळू शकतात. म्हणजे तू आत्ता जे म्हणलीस, की एक लग्न झालेलं असताना दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा विचार करणं वगैरे. तर ह्या गोष्टी पूर्वी पण होत्या. फक्त त्या इतक्या ओपनली बोलल्या जात नव्हत्या आणि जसं-जसं म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं, की हे सोशल सायन्स असल्यामुळे जसं आपलं सोशल फॅब्रिक बदलत जातं, तसं-तसं ज्योतिषसुद्धा इंटरप्रिटेशनसाठी बदलत जातं. म्हणजे पूर्वीच्या काळी सेम सेक्स मॅरेज अलाउड नव्हते किंवा लोकं ओपनली याच्याबद्दल बोलत नव्हते. आता पत्रिकांमध्ये सुद्धा विचारायला आम्हाला येतात, की हे आम्हाला असं-असं वाटतंय, तर हे असं आहे का? किंवा असं होईल का? एक गमतीदार किस्सा सांगते, की आमच्याकडे एक जण आल्या होत्या आणि मग ही साधारण 15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळेला इतकं ओपनली बोललं जात नव्हतं किंवा होतही नव्हते सेम सेक्स मॅरेज. तर त्याच्यामध्ये त्या ज्या आल्या होत्या आमच्याकडे, तर त्यांचा भाचा जो होता त्यानं लग्न केलं होतं एका मुलाशी. तर त्यांना खूप बेसिक प्रश्न पडत होते, की म्हणजे त्यांनी विचारलं, "म्हणजे आता यातला नवरा कोण आणि बायको कोण?" सो आपलं जसं सोशल फॅब्रिक बदलत जातं, तसं ते इंटरप्रिटेशन पण बदलत जातं. सो असे प्रश्न आता आम्हाला विचारले जात नाहीत, की मग हे जर असं कॉम्प्लेक्स सिच्युएशन असतात, हां, तर अजूनही आपल्याकडे भारतामध्ये स्पेशली लग्न ठरवायच्या आधी हां. मुला-मुलींची पत्रिका जुळतीये का नाही हे बघितलं जातं. तर मग पत्रिका जुळवताना पुढे जाऊन की माझा पार्टनर किंवा माझी पार्टनर अशा गोष्टी करणार आहे का? हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. हो, 100% म्हणजे पत्रिका जुळवताना फक्त गुण किती जुळतायत किंवा राशी एकमेकांना कंपॅटिबल आहेत का? असा विचार न करता इन डेप्थ पत्रिका जुळवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अ, लग्नासाठी पत्रिका जुळवताना काय-काय बघायला पाहिजे ह्याचे काही पॅरामीटर्स आहेत. सो प्रथम स्थान म्हणजे ज्याच्यावरून तुम्ही व्यक्ती म्हणून कशा आहात ते कळतं. प्रथम स्थान, पंचम स्थान. पंचम स्थान हे संततीचं स्थान असतं. म्हणून पंचम स्थान. सप्तम स्थान हे तुमच्या जोडीदाराचं स्थान असतं. जोडीदार इन ऑल सेन्स म्हणजे व्यवसायातला असू दे, आयुष्यातला असू दे. आणि भाग्यस्थान ज्याच्यावरून तुमचं ओव्हरऑल भाग्य, लक अशा सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. सो हे ट्रेडिशनली बघितल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्यासोबत मी असं सांगते, की तुमचा शुक्र महत्त्वाचा आहे. शुक्र प्रेम डिफाईन करतो. सगळ्याच गोष्टी डिफाईन होतात. सो अच्छा. तुमच्या प्रेमाबद्दलच्या संकल्पना सुद्धा एकमेकांसोबत जर अजिबातच मॅच होत नसतील, तर ते सुरुवातीला खूप असं काय म्हणू अ, हां, थोडे दिवसच नाही सुरुवातीला त्याच्यामध्ये इतके फ्रिक्शन्स येत नाहीत किंवा ते कळत नाही किंवा ते असं खूप आवडायला लागलेलं असतं. नवीन नवीन असतं. नवीन-नवीन आणि नंतर त्यातले म्हणजे बॅड पॉइंट्स आपल्याला हां. सो म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगते. माझी एक मैत्रीण आहे. तर तिला एक मुलगा आवडत होता. तर तिनं मला पत्रिका दाखवली त्याची आणि ती म्हणली, की "मला लग्नासाठी या मुलाचा विचार करायचा आहे." तर अ, म ते बघून पहिलं माझ्या असं डोळ्यासमोर आलं, की ह्याला प्रचंड प्रमाणात प्राणी पालनाची आवड आहे. तर तुला घरात प्राणी असे सगळीकडे फिरलेले चालणार आहेत का? सो ती म्हणजे तिला असा एकदम शॉक होता, की नाही हे तर मी माझ्या आयुष्यात एक्सेप्टच नाही करू शकत. माझ्या घरात प्राणी चालणारच नाहीत. सो हा इतका बेसिक डिफरन्स आहे ना आणि त्याच्यासाठी ते इतकं नॉर्मल होतं, की हे सांगण्याची पण गरज नव्हती त्याला, की हो आता मी आहे म्हटलं, की आजूबाजूला प्राणी असणारच. सो ह्या सुद्धा बारीक-सारीक गोष्टी असतात ना किंवा एखादी रवी प्रभावित व्यक्ती आहे किंवा सिंह राशीची अ, आ, हे सगळं करण्याच्या आधी मी एक सांगते, की कुठलीही पत्रिका आयसोलेशनमध्ये बघायची नसते. कुठलीही ग्रहस्थिती आयसोलेशनमध्ये बघायची नसते. म्हणजे सिंहेचा रवी आहे म्हणजे ही व्यक्ती अशीच असेल, असं किंवा
ही राच असेल, तर ही व्यक्ती अशीच असेल, असा विचार कधीही करायचा नाही. कारण एकमेकांवरती प्रभाव पाडणारे, एकमेकांना अफेक्ट करणारे खूप गोष्टी एका पत्रिकेमध्ये असतात. त्याच्यामुळे पत्रिका ही कायम आयसोलेशनमध्ये बघायची असते. अ, पण आता तुला मी ह्याचं उदाहरण समजावून सांगण्यासाठी सांगते, की एखादी रवी प्रभावित व्यक्ती आहे, की ज्यांना खूप स्ट्राँग प्रिन्सिपल बेस आहे किंवा त्यांचे तत्व खूप निश्चित आहेत. अशा याच्यामध्ये जर एखादी इमॅच्युअर्ड आणि अशी बालिश. बालिश अशी व्यक्ती जर पार्टनर म्हणून आली, तर सुरुवातीला त्या व्यक्तीला कौतुक वाटेल, की "अरे, किती गोड आहे, किती छान आहे, क्यूट आहे." आणि नंतर-नंतर जेव्हा बालिशपणे ती वागायला लागेल, की तर मग त्याला असं होईल, की "अरे, हा कॉमन सेन्स आहे. हे एवढं नाही का डोकं चालवू शकत, एवढं नाही का कळू शकत? हे प्रायमरी गोष्टी आहेत, ह्या तुला कळत नाहीयेत का?" म्हणजे तो जो इनोसन्स आहे, तो त्या काळापुरता किंवा त्या स्पेसिफिक टाईम पुरता कमी हां. छान आणि वाटू आणि शकतं. जेव्हा किंवा आता यंग ह्याच्यामध्ये बऱ्याचदा असं दिसतं, की काही-काही जणांना अशी खूप काय म्हणू फ्लर्ट करायची सवय असते. सो त्याच्यामध्ये असं खूप काही इंटेन्शन असं काही नसतं. जनरल बोलता-बोलता थोडं फ्लर्ट केलं वगैरे असं असतं. पण हेच जर रवी प्रभावित व्यक्ती असेल समोर एखादी, तर तिला ऑफेंड होतं, की "अरे, माझी बायको असं कसं काय बोलता-बोलता फ्लर्ट करू शकते?" म्हणजे हे खूप प्रायमरी डिफरन्सेस असतात आणि त्या बायकोला, "अरे, माझ्या मनात काहीच नाहीये. मी असं जनरल बोलले." सो हे अ, असं अशा गोष्टी घडू सो शकतात. ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपल्याला पत्रिकेवरून येऊ शकतो. म्हणून लग्नासाठी जेव्हा पत्रिका जुळवतो, तेव्हा व्यक्ती कशी आहे, व्यक्तीचा ठहराव कसा आहे, विचारांची पद्धत कशी आहे, ह्या दोन्ही म्हणजे दोन्ही व्यक्तीचा, ह्या दोन्ही बाजूंचा विचार करून लग्नासाठी पत्रिका जुळवताना सांगितलं गेलं पाहिजे. किंवा कधी-कधी असं असतं, की जुनी एखादी इन्व्हॉल्वमेंट असते आणि त्याच्यातून ती व्यक्ती बाहेर आलेली नसते. पण घरच्यांचं प्रेशर आहे म्हणून नाही आता करा लग्न असं म्हणून मुलींना भेटायला चाललोय मी वगैरे असं असू शकतं. तर हे पत्रिकेवरून अगदी लक्षात येतं आणि आपण हे सांगू शकतो, की असं-असं आहे. पण व्यक्ती एकदम चांगली आहे, तर तू बोलून बघ. बोलल्यानंतर ह्याच्यातून तो मार्ग मार्ग निघू शकतो किंवा कधी-कधी असं होतं, की मला हील व्हायला थोडा वेळ हवाय, पण आय कॅन गो अहेड विथ यू. सो अशा पण सिच्युएशन्स असतात. फक्त हे सगळं आधी माहिती असेल ना, तर ते सोपं मनाची जातं. तयारी असते समोरच्या आणि माणसाची. कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत. म्हणजे ह्याच सिच्युएशनमध्ये तू विचार कर, की हे जर आधी माहिती नसेल, ओपनली बोललं गेलेलं नसेल आणि लग्न झालं, तर ती मुलगी असं म्हणू शकते ना, की "अरे, आधी सांगितलं असतंस तर मी लग्नच नसतं केलं तुझ्याशी" किंवा काहीही म्हणजे. तर हे जर आधी ओपनली बोललं गेलं, डिस्कस केलं गेलं, तर त्याच्यातून मार्ग निघू शकतो आणि गोष्टी सोप्या होऊ शकतात, असं मला वाटतं म्हणजे. हे हो, हे खूप छान एक्झाम्पल्स होते, की ह्या सगळ्या गोष्टींकडे लोकांनी एकदम लक्ष देऊन बघितलं आणि हां. ह्याचा विचार केला, तर जे आपल्या इथे डिव्होर्सचं प्रमाण वाढतंय हं. किंवा बाकीच्या इन्व्हॉल्वमेंट्स वाढतायत, ह्या बऱ्याच अंशी कमी होतील. कारण का आपण एकदाच लग्न करताना पूर्ण विचार करू, की आपली त्या माणसाबरोबर कितपत कंपॅटेबिलिटी आहे आणि किती आपलं जमू शकते. किंवा असं पण होतं, की बऱ्याचदा जेव्हा कमी वयामध्ये लग्न होतं किंवा इतरही बाबतीत म्हणजे, जेव्हा त्या व्यक्तीला स्वतःला क्लॅरिटी नसते ना, की मला काय स्वरूपाचा जोडीदार हवाय किंवा मला जोडीदारामध्ये काय नकोय, हे माझं मलाच कळत नाहीये किंवा माझा मलाच अंदाज नाहीये. अशा वेळेला ज्योतिषाची खूप चांगली मदत होऊ शकते. की ते तुम्हाला गाईड करतात, की हं. तुझ्यासाठी काइंड ऑफ ह्या गोष्टी चांगल्या आहेत. किंवा सुटेबल आहेत सुटेबल चांगल्यापेक्षा. अ, आता ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असल्यामुळे बऱ्याचदा ती गोष्ट बॅक ऑफ द माइंड असतेच. म्हणजे प्रोफेशन असू देत किंवा इतर गोष्टी असू देत. सो ते पटकन पॉपअप होतच डोक्यामध्ये, की अरे असं असेल त्याच्यामुळे असं होत असेल कदाचित. अ, एक गमतीशीर उदाहरण सांगते. मी लेबर लॉमध्ये काम करते. तर आमच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग असा असतो, की नवीन एम्प्लॉईजना ऑनबोर्ड करणं किंवा त्यांना वेगवेगळ्या गव्हर्नमेंट पोर्टल्सवरती रजिस्टर करणं, जसं पी-एफ असेल, ई-एस-आय-सी असेल. सो तिथे आम्हाला जॉइनिंग डेट्स मेन्शन करायच्या असतात आणि त्या प्रिसाईज लागतात. म्हणजे ते रेकॉर्ड सगळं व्यवस्थित मेंटेन होण्यासाठी. तर माझ्या वडिलांनी मला काम सांगितलं होतं, की हे तू सगळं रेकॉर्ड अपलोड कर आणि
व्हेरिफाय कर. तर ते बघत असताना मला लक्षात आलं काही लोकांच्या बर्थ डेट्स होत्या आणि मला असं झालं, की अरे, ही बर्थ डेट आहे म्हणजे रवी आत्ता अमुक-अमुक ठिकाणी असेल. म्हणजे मग आत्ता कशी याला नोकरी लागली? असं मला हे झालं आणि मग मी बाबांना जाऊन सांगितलं, की "बाबा हे आयदर बर्थ डेट चुकल्यात किंवा डेट ऑफ जॉइनिंग चुकलेली आहे." आणि ते म्हणले, "असं कसं काय असेल?" मी म्हटलं, "फोन करून विचारून बघा." हा माझा अंदाज आहे. त्यांनी विचारून बघितलं, तर ते डेट आणि मंथ असं जे लिहितात, तर त्यांनी ते उलटं लिहून दिलं होतं. त्याच्यामुळे ते चुकीचं झालं होतं. सो असं बऱ्याच म्हणजे ही खूप छोटी गोष्ट झाली. बऱ्याच गोष्टींमध्ये याचा उपयोग होतो. अं, मोठे-मोठे जेव्हा ट्रान्झॅक्शन्स करतो आपण, तर त्यावेळेला बरेच मोठे स्टेक इन्व्हॉल्वड असतात. म्हणजे कमर्शियली, ह्युमन रिसोर्स वाईज सुद्धा. सो अशा वेळेला ह्या गोष्टींची जर मदत घेतली, तर ते प्रॉपर युटिलायझेशन ऑफ ऑल रिसोर्सेस, ऑप्टिमम युटिलायझेशन असं आपण करू शकतो. मग बऱ्याचदा असं होतं, की खूप मोठं डील चाललेलं असतं, ट्रान्झॅक्शन चाललेलं असतं आणि शनी-वक्री होतो आणि म्हणजे अर्थात हे सगळ्यांना माहिती नसतं. पण मी ते ऑब्झर्व्ह करत असते, की आता शनी वक्री झाला म्हणजे बहुतेक हे डील थांबेल असं वाटतं. आणि ते डील खरोखर मला असं झालेलं आहे काही वेळेला, की डील थांबलेलं आहे. म्हणजे आता नाही आपल्याला पुढे जायचं आहे ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये. ते सेल्फ केलं आणि नंतर पुन्हा शनी मार्गी होताना आपोआप ते लोकं कुठेतरी भेटले, कुठल्यातरी इव्हेंटला भेटले आणि मग ते म्हणले, "नाही, आपण पुन्हा विचार करूयात." आणि ते पुन्हा रिवाईव्ह झालं आणि ते डील कंप्लीट झालं. सो असे पण अनुभव येतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव येतात ह्याच्यामध्ये. आणि दुसरी गंमत अशी ज्योतिषशास्त्रामध्ये, की आपण ह्याला काय म्हणू पडताळा करण्याचं त्याच्यामध्ये टूल्स अवेलेबल आहेत. म्हणजे प्रत्येका ग्रहाला काही ना काहीतरी ॲट्रिब्यूट दिलेला असतो. म्हणजे बुध आहे. बुध वाणीचा कारक आहे. बुध व्यवसायाचा कारक आहे. बुध बुद्धीचा कारक आहे. अ, तर जेव्हा एखादी व्यक्ती त्यांची स्किन खूप चांगली आहे, तर त्यांचं बोलणं पण चांगलं असतं. सो असे जे काउंटर पार्ट्स असतात किंवा काउंटर व्हेरिफिकेशन्स असतात, त्याचा उपयोग डे टू डे लाईफमध्ये होऊ शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती दिसायला म्हणजे माझ्याच वयाची आहे, पण दिसताना अपीअरन्स वाईज खूप वय जास्त दिसतंय. मग ती शनी प्रभावित असण्याचा चान्स असतो. मग त्या अँगलनी विचार करायचा. मग बाकीची गोष्ट तशी दिसतीये का? म्हणजे शनीप्रमाणे विचार दिसतायत का? किंवा बोलणं तसं दिसतंय का? तसं असेल तर मग ते एक-एक आडाखे बांधले जातात. म्हणजे माझ्या ओळखीचीच एक मुलगी होती आणि ती सतत घरच्यांच्या बद्दल काहीतरी कंप्लेंट्स करत असायची, की अमुक प्रॉब्लेम आहे, तमुक प्रॉब्लेम आहे. तर मग मला असं लक्षात आलं, की हिचा जन्म म्हणजे अमुक-अमुक सालचा आहे. अमुक-अमुक साली हर्षल, शनी, नेपच्यून ही युती होती. ती युती तिच्या चतुर्थात असणार आहे, कारण एवढ्या अडचणी तिला घरामध्ये येतायत. आणि चतुर्थात जर म्हणजे धनूचे शनी, हर्षल, नेपच्यून असतील, तर कन्येचं लग्न असेल, चंद्र इथे असेल, असं उलटं आपण मांडू शकतो आणि थोडक्यात त्या व्यक्तीची पत्रिका म्हणजे डोक्यात बनवू तयार शकतो. होऊ शकते आणि मग त्याच्यानुसार आपण बाकीचं पण जजमेंटल काय म्हणू, की अमुक अशा पद्धतीने विचार कर, असं करू नकोस वगैरे. म्हणजे जरी प्रिसाईज पत्रिका समोर नसली, तरी सुद्धा हे आडाखे बांधता येऊ शकतात, जर तुमचा तेवढा अभ्यास असेल तर. मॅम, तुमच्या या उदाहरणातून आमच्या सगळ्यांनाच हे जाणवतं, की तुम्ही ॲस्ट्रोलॉजीमध्ये किती जास्त इन्व्हॉल्वड आहात आणि त्याचा केवढा अभ्यास केलेला आहे. अ, अभ्यासापेक्षा खूप वर्ष झाले मी म्हणजे ते करतीये. तर त्या म्हणजे जास्त वर्ष करत असल्यामुळे कदाचित ते अ, हो, तुमच्या बोलण्यातून तुम्ही ह्याच्यात किती म्हणजे केवढा अभ्यास केलाय अगदीच दिसून येतं. तर जनरली कॉर्पोरेट्समध्ये असे लहान नाही पण मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये हजारो रिझ्युमेस येतात. तर आपण ह्या ॲस्ट्रोलॉजीचा वापर करू की ह्याच्यातले एवढे रिझ्युमेस आपण सिलेक्ट करू किंवा साधारण डेट ऑफ बर्थ किंवा त्यांची तुम्ही आता जसं म्हणालात की काइंड ऑफ पत्रिकेचे आखाडे बांधू
कोणाला कोणतं काम सुटेबल असेल किंवा कोण हो, चांगलं करू हो. शकतं हे समजू शकतं. हो. म्हणजे मी मगाशी जे म्हणलं, की त्या माझ्या मैत्रिणीला मी एस-ओ-पीज मध्ये काम कर म्हणून सांगितलं. सो असे जर काही आपल्याला बेसिक गोष्टी मिळाल्या, तर त्याच्यावरून आपण काय प्रकारची जबाबदारी द्यायची. म्हणजे काही पत्रिका अशा असतात, की ज्या इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युटर म्हणून उत्तम काम करू शकतात, पण त्यांना टीम मॅनेजमेंट जमत नाही. सो अशा लोकांना जर टीम मॅनेजमेंट करायला दिलं, तर ऑफकोर्स त्यांचा परफॉर्मन्स अफेक्ट नाही. होणार आहे किंवा त्यांची कपॅसिटी असून ते काम योग्य पद्धतीने करू शकणार नाहीयेत. सो हा विचार खूप महत्त्वाचा आहे आणि अ, हा विचार फक्त एम्प्लॉयी मॅनेजमेंटमध्ये नसून इन जनरल सगळ्याच गोष्टींमध्ये हा विचार उपयोगी ठरतो. म्हणजे काही वेळेला काही इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर्ससोबत मी काम केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये इंटरोगेशनमधून त्यांना काही इन्फॉर्मेशन मिळालेली त्यांनी माझ्यासोबत शेअर केली होती. त्याच्यावरून आम्ही आडाखे बांधले होते, की काय स्वरूपाची पत्रिका असू शकेल आणि त्याच्यातून काय पद्धतीनं त्याच्याकडून माहिती मिळू शकेल किंवा मिळालेल्या माहितीचा म्हणजे काय पद्धतीने तो गुन्हा घडलेला असू शकतो. त्याची कारण थॉट प्रोसेस आपल्याला पत्रिकेतून कळते. सो हा काय पद्धतीने विचार करेल आणि कुठे जाईल, हे आपल्याला पत्रिकेवरून कळू शकतं. सो मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येका प्रोफेशनमध्ये ह्याचा उपयोग काय? होऊ शकतो. हे तर खूप छान एक्झाम्पल होतं, की इन्व्हेस्टिगेशनमध्ये पण आपण या हो. पद्धतीचा बेस धरू शकतो, की कसं घडला असेल गुन्हा, काय घडू किंवा शकतं. काही वेळेला असं होतं, की कोणीतरी डमी व्यक्ती समोर येते. ॲक्चुअल गुन्हा करणारी व्यक्ती किंवा जो मास्टरमाइंड म्हणतो आपण, तर ती व्यक्ती वेगळीच असते आणि समोर वेगळी व्यक्ती आलेली असते. तर हे आयडेंटिफाय होताना अ, म्हणजे जर काही पत्रिकेचे रेफरन्सेस समोर असतील, तर ठामपणे सांगता येऊ शकतं, की ही व्यक्ती ह्यातली नाही किंवा ही हॅबिच्युअल ऑफेंडर नाही किंवा ह्या व्यक्तीचं इंटेन्शन वेगळं होतं आणि घडलेली घटना वेगळी आहे. अशा पण गोष्टींसाठी उपयोग होतो. मग इन्व्हेस्टिगेशनमध्ये तर खूप उपयोग होतो पत्रिकेचा. आणि दुसरा उपयोग म्हणजे जेव्हा इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम काम करते, तर तेव्हा त्या टीममध्ये सिक्रेसी मेंटेन करणं हा इतका महत्त्वाचा भाग असतो. सो त्यावेळेला व्यक्तीवरती विश्वास ठेवणं, ती व्यक्ती विश्वासास पात्र असणं आणि म्हणजे खोटं बोललं जातंय का? इथली माहिती तिकडे जातेय का? किंवा या सगळ्या गोष्टी चा उपयोग आपण त्या पत्रिकेच्या अभ्यासासाठी म्हणजे पत्रिकेच्या अभ्यासावरून त्याचं हे होऊ शकतं. अच्छा. खूप छान माहिती होती. तर आता आपण बघितलं, की तुम्ही सांगितलं, की बेसिक जे डेट ऑफ बर्थ हं, आहे किंवा हं, साल आहे, हं, ह्याच्यावरून हं, माणसाच्या पत्रिकेचा आपण साधारण आराखडा बनवू शकतो. तर ज्या कंपनीज असतात किंवा कॉर्पोरेट्स हं. असतात, त्यांची पण डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन असते. हो. तर त्याच्यावरून आपण कंपनीची पत्रिका बनवू शकतो का? सो ह्याला मेदनीय ज्योतिष म्हणतात, ज्याच्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग्सची पत्रिका मांडली जाते. त्याच्यामध्ये देशाची असेल, शहराची असेल, गावाची असेल, कंपनीची असेल किंवा लीगल एंटिटी असेल कुठलीही म्हणजे ट्रस्ट असेल, पार्टनरशिप असेल, काही असेल. सो ह्या सगळ्यांच्या पत्रिका मांडता येतात. त्याच्यावरून अभ्यास केला जातो. त्याच्यावरून म्हणजे शेअर मार्केटमध्ये पण जे काही ट्रेंड्स अभ्यासले जातात किंवा म्हणजे आता बऱ्याचदा असं सांगितलं जातं, की लोखंड म्हणजे लोह असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढणार आहेत वगैरे, वगैरे. सो ह्याचं मी मगाशी म्हटलं तसं ह्या सगळ्याचं कनेक्शन पुन्हा येऊन त्या ग्रहांशीच आहे. कारण शनी लोहाचा कारक मानला जातो. सो म्हणजे शनी कुठल्या राशीत जाणार आहे, ती फेव्हरेबल असेल, तो पिरियड फेव्हरेबल असेल, तर ते शेअर्स वरती जाणार. हम्म. शनी शत्रू राशीत गेला किंवा शनी वक्री झाला, की मग ते शेअर्स पडणार. म्हणजे हे अगदी मोघम सांगते मी. मगाशी तू साळीच्या लाह्या म्हणलीस ते ते हे तशा गोष्टी आहेत. हां, हां. अच्छा. बस म्हणजे थोडक्यात आय-पी-ओ कधी येणार किंवा हो. प्रॉफिट्स हो, कधी हो. वाढणार? सो हे जे प्रश्न आहेत ना, ह्याला अजून एक त्याच्यात भाग आहे, ज्याला प्रश्नकुंडली म्हणतात. सो प्रश्नकुंडली म्हणजे असं असतं, की तू आत्ता माझ्या समोर आली आहेस. तुझ्या मनात आत्ता ह्या क्षणी
प्रश्न पडलेला आहे. सो ह्या क्षणाची पत्रिका मांडणं आणि त्याच्यावरून तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगणं, अच्छा. असा तो प्रश्नकुंडलीचा भाग असतो. ही तर एक खूप नवीनच इन्साईट होता, की माणसांप्रमाणे कंपनीची पत्रिका हो. किंवा देशाची, शहराची असं म्हणजे पद्धतीने दिसते. लिव्हिंग थिंग्सच्या जेव्हा पत्रिका म्हणतो ना आपण, तर खूप जणांनी अभ्यास पण असा केलेला आहे, की अमुक नक्षत्रावरती झाड लावलं तर ते जास्त चांगलं बहरतं किंवा अ, वाढतं, त्याला फुलं-फळं जास्त येतात. आम्ही बऱ्याचदा कुत्र्यांच्या पत्रिका मांडलेल्या आहेत. कारण कारण त्यांचे काय म्हणू, कुत्र्यांचे पेट पेरेंट्स आमच्याकडे आले होते आणि ते असं, की नाही माझ्या कुत्र्याला अमुक-अमुक त्रास आहे, तर आता काय करायचं? किंवा बापरे! तर त्याचं जन्मतारीख असेल तर आपण मांडूयात पत्रिका, असं म्हणून आम्ही त्यांच्या पत्रिका मांडून पण म्हणजे लिव्हिंग थिंग्सच्या, सगळ्या लिव्हिंग थिंग्सच्या जर तुमच्याकडे डेटा ॲक्युरेट असेल, तर तुम्ही सगळ्यांच्या पत्रिका मांडू शकता. म्हणजे थोडक्यात जे तुमचं इंटरप्रिटेशन आहे, तर हे कम्प्लिटली डिपेंडंट आहे, की तुम्ही किती ॲक्युरेट माहिती बरोबर, देताय. बरोबर. तर ह्याच्यावरून मला एक गंमत आठवली. आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगा होता. तर त्याला 25 वर्ष असं वाटत होतं, की त्याची रास मेष आहे. बरं. आणि तो नंतर एकदा कुठेतरी गावाला गेलेला आणि हं. त्याला ऍक्च्युअल त्याचे रेकॉर्ड सापडले. हां, आणि त्याच्यातून त्याची जन्मवेळ थोडीशी बदललेली. हां. आणि नंतर जेव्हा त्याची त्या जन्मवेळेनुसार पत्रिका मांडली, तर त्याची रास वृषभ निघाली. तर जवळजवळ 25 वर्ष त्याला वाटत होतं, की अरे मी मेषचा आहे, मेषचा आहे, मेषचा आहे. आणि अचानक असा साक्षात्कार झाला, की मी वृषभचा आहे. तर हे ज्या अशा गोष्टी होतात, मग तेव्हा कशावर विश्वास ठेवावा? अ, आता अगेन इथे ज्योतिषी सांगणारा जो आहे, म्हणजे ज्योतिष सांगणारा जो आहे, त्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे पत्रिका जेव्हा तयार होते, तर त्यावेळेला बऱ्याचदा मार्जिनल जर तुमचे ग्रह असतील, की लग्न रास मार्जिनल असेल, चंद्र रास मार्जिनल असेल. मार्जिनल म्हणजे 29 अंशावर, 0 अंशावर, 1 अंशावर असं जर असेल, तर त्यावेळेला आधीच्या राशीचे आणि करंट राशीचे असे दोन्हीचेही गुणधर्म बघायला मिळतात. मग अशा वेळेला पडताळणी केली पाहिजे, की कशाचा प्रभाव जास्त आहे. म्हणजे अमुक गोष्टी मेषेप्रमाणे दिसतायत, अमुक गोष्टी वृषभेप्रमाणे दिसतायत, असं काढायला हवं. आणि दुसरी गोष्ट अजून त्यातली थोडी इंट्रिकसी बोलायची झाली, तर ग्रहांच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा असं असतं, की मूळ पत्रिकेमध्ये किंवा जन्मकुंडलीमध्ये लग्नी शनी नाहीये. पण भावचलितामध्ये तो हललेला असतो, तो लग्नी आलेला असतो. अशा वेळेला लग्नी शनीचे पण गुणधर्म दिसतात. सो ह्या थोड्या इंट्रिकसीज आहेत. पण अ, म्हणजे पत्रिका बघताना आपण म्हणजे तुम्ही सीए कसे क्रॉस क्वेश्चनिंग करता सुरुवातीला कुणीही समोर आलं तर, की हा एक्सपेन्स कशाचा आहे, हे कशाचं आहे. मग तुम्ही ट्रॅव्हल करायला गेला होता तर पर्सनल ट्रॅव्हल होतं का, काय होतं? सो हे जसे क्रॉस क्वेश्चन्स असतात ना, तेव्हा पत्रिका हातात पडल्यानंतर इमिडिएटली भाकीत सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिलेली वेळ, तारीख आणि समोर असलेली पत्रिका ह्याची पडताळणी करणं. ते ओरली करता येतं. किती सालचा जन्म आहे? मग गुरु बरोबर त्याच राशीत आहे का? त्या वर्षी गुरु कुठल्या राशीत होता? ते कॉम्बिनेशन्स बरोबर आहेत का? आणि हे अनुभवाने लक्षात येतं. म्हणजे माझ्यासमोर समजा 88 सालाची पत्रिका असेल आणि शनी मकरेत लिहिलेला आहे आणि हर्षल कुंभेत लिहिलेला आहे. तर मी सांगू शकते, की ही पत्रिका चुकलेली आहे. 1988 साली शनी, हर्षल, नेपच्यून यांची युती होती आणि ती धनु राशीत होती. हो. सो हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत, हे तुम्हाला अनुभवाने लक्षात येतात. पण हे पडताळणी प्राइमा फेसी मुळात समोर आलेली पत्रिका बरोबर आहे का? ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप म्हणजे अ, जी समोर पत्रिका आहे, ती ज्या व्यक्तीची आहे, तिच्यासोबत बोलून आपल्याला लक्षात येतं, की ह्यातलं काय म्हणू, कशाचा प्रभाव जास्त आहे. अंदाज लावू शकतो आपण. हां, म्हणजे आता मंगळ समजा मार्जिनल असेल, तर म्हणजे लग्नस्थानी मंगळ आहे आणि द्वितीय स्थानात म्हणजे
29-30 अंशावर 0 अंशावरती आहे. तर त्याला लग्नी मंगळाचे इफेक्ट मिळतायत का द्वितीयातल्या मंगळाचे इफेक्ट मिळतायत? तर हे बघताना आपण काय विचारू शकतो, की डोक्याला एखादी जखमेची खूण आहे का? कुठे लहानपणी पडला होतात का? किंवा बोलणं खूप हार्श आहे का? बोलणं खूप हार्श असेल तर ते द्वितीयामध्ये जातं आणि मग डोक्याला जखमेची खूण असेल तर ते लग्नी मंगळाचं हे आहे. सो ह्याच्यावरून ही पडताळणी जर तुम्ही केलीत, तर लक्षात येतं की पत्रिका काय पद्धतीने चालतेय. आणि मला कायम असं वाटतं की जसं व्याकरणामध्ये संस्कृतमध्ये एखादा धातू चालवला जातो किंवा शब्द चालवला जातो की नाही, तसं ग्रह चालवावा लागतो. म्हणजे तोच ग्रह आहे, पण तो अमुक कॉम्बिनेशनमध्ये आहे. इथे तो वेगळा वागणार आहे. तोच ग्रह अमुक घरामध्ये आहे, पण सोबत अमुक अ, अ, काय अजून दुसरं कोणीतरी आहे, तर तो वेगळा चालतो. सो हे इंटरप्रिटेशन इतकं, इतकं वेगळं असतं प्रत्येकावेळी. सो त्याचं असं खूप म्हणजे वेगवेगळे अर्थ हं, निघू शकतात हं, त्याच्यातून. हं. तर ग्रहांबरोबरच आपण पत्रिकेत नक्षत्र पण हो. बघतो आणि प्रत्येक ग्रहात असे साधारण 2.5 नक्षत्र हं, विभागलेले असतात. हं. ग्रहात नाही, राशीमध्ये. सॉरी, हा, हां, राशीमध्ये. हां. तर मग एक अशी असते की एक स्पेसिफिक आता जसं की आपण एक्झाम्पल घेतलं उत्तराषाढा हं, नक्षत्र. हं, मग ते धनुमध्ये अर्ध आहे आणि अर्ध मकरेत हं. आहे. मग आपण ते कधी स्पेसिफाय करू शकतो की हे धनु राशीतलं नक्षत्र आहे का हे मकर राशीतलं असं जे अर्धे असतात. नाही, असं वेगळं स्पेसिफाय करायचंच नसतं. त्या राशीमध्ये म्हणजे आता धनु रास आहे आणि उत्तराषाढा नक्षत्र असेल, तर ते थोडं वेगळ्या पद्धतीने वर्क होतं. अच्छा. हां, म्हणजे ते त्या राशीमध्ये आता अगदी साधं उदाहरण चित्रा नक्षत्र आणि म्हणजे तुळच रास आहे. म्हणजे ह्याला दोन्ही बाजूंनी बघायचं, की तुळच रास आहे, पण चित्रा नक्षत्र अ, अ, आणि स्वाती नक्षत्र ह्या दोन्हीमध्ये इतका फरक आहे, की असं वाटतं ह्या दोन्ही तुळ राशीमध्ये एवढा फरक असू शकतो? तसंच उलटं असू शकतं, की उत्तराषाढा नक्षत्र 2 राशींमध्ये असतं. सो हे कसं आहे माहिती आहे का, की तुम्ही अजून जेवढं डीप जाता, तेवढं तुम्हाला प्रिसिजन येण्यासाठीचे हे सगळे टूल्स आहेत. म्हणजे नक्षत्र बघितलं, मग नक्षत्राचं चरण बघायचं, म्हणजे अजून डीप झालं. सो ओके. असं तुम्ही जेवढं डीप जाता, तेवढं तुम्हाला प्रिसिजन येऊ शकतं. अच्छा. ओके. तर आता भारतामध्ये जे एकदम खूप फेमस सीईओज आहेत, तर त्यांच्या पत्रिकामध्ये असे कोणते कॉमन एलिमेंट्स आहेत का की जे जे पण कोणी सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे किंवा सक्सेसफुल पीपल आहेत की त्यांच्यामध्ये असे साधारण कॉमन ट्रेड्स दिसतात. मी एक थोडं वेगळं उदाहरण सांगते. अ, चालेल. मी मध्यंतरी एक असा उपक्रम केला होता, की वेगवेगळ्या कलाकारांच्या पत्रिकांचा अभ्यास केला होता. सो त्या कलाकारांच्या पत्रिकांचा अभ्यास करताना माझं इंटेन्शन असं होतं, की आपण शुक्र हा एकच ग्रह कलेसाठी बघितला जातो. सो एवढी जर कलाकारांची व्हरायटी असेल, तर त्या शुक्रामध्ये पण व्हरायटी असणार. हो. सो काय कॉम्बिनेशन असलं, की तुम्ही अमुक प्रकारचं काम करता? काय कॉम्बिनेशन असलं, की तुम्ही म्हणजे काही कलाकार असे असतात, की ते फक्त नाटकांमध्ये काम करतात. काही कलाकार असे असतात, की ते फक्त सिनेमांमध्ये काम करतात. काही कलाकार असे असतात, की जे प्रायोगिक नाटक. पद्धतीचं नाटक किंवा सिनेमा हम्म, हम्म. ह्याला जास्त महत्त्व असतं किंवा त्याच्यामध्ये जास्त काम करतात. सो हे अगेन म्हणजे तुम्हाला तो ग्रह चालवता आला पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये बॉटम लाईन तीच आहे, की अ, काय कॉम्बिनेशन असेल ग्रहांचं, की अमुक होणार. म्हणजे अ, आता नाटकांमध्ये काम करायचं झालं तर त्याला खूप म्हणजे फिरावं लागतं दौरे करण्यासाठी. पाठांतर लागतं. नाटकाचे प्रयोग करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं. एकदा नाटक चालू केलं, की ते म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी मग काय ग्रह असावा लागेल? ओके. किंवा काही कलाकार असे असतात, की जे म्हणतात, की मी जाहिराती करणार नाही. पण काही कलाकार असे असतात, की ते जाहिरातींमुळे जास्त फेमस होतात. सो मग अशा वेळेला बुध बघितला पाहिजे.
हां, की तुम्ही किती एक्स्ट्रोव्हर्टेड आहात. एक्स्ट्रोव्हर्टेड तर आहेच, पण काही वेळेला कम्फर्टेबल. कमर्शियल सेन्स तुमचा कसा आहे? सो कला आणि कलेचा व्यवसाय ह्या 2 जशा वेगळ्या गोष्टी आहेत. तर कलेचा व्यवसाय तुम्हाला जमतोय का? जर तो जमत असेल तर तुमचा बुध चांगला आहे. म्हणजे शुक्र चांगला असणारच की चांगला म्हणजे अ, त्याला लागणारा शुक्र. तसंच तुम्हाला सपोर्टिव्ह बुध पण आहे. तर तुम्ही कलेचा व्यवसाय करू शकता. म्हणजे नुसती कला अवगत असणं गोष्ट वेगळी आणि कलेचा व्यवसाय करता येणं. सो व्यवसायासाठी बुध लागतो. अच्छा, ओके. किंवा आता वकिलांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर साधारण ठोकताळे वकिलीच्या बाबतीत काय असतात, की प्रॅक्टिस सुरू केलीत, की तुम्ही सेट व्हायला उशीर लागतो. म्हणजे गमतीत असं म्हटलं जातं, की तुमचे केस पांढरे झाले, की तुमची वकिली चांगली चालायला लागली आहे असं. 7-8 वर्ष तरी हां. द्यावी लागतात तुम्हाला. सो शनी हा कायद्याचा कारक ग्रह आहे. शनी हा स्लो मूव्हिंग प्लॅनेट आहे. त्याच्यामुळे शनीमुळे होणारी सेटलमेंट सुद्धा उशिरा असते. सो वकील खूप उशिरा एस्टॅब्लिश होताना दिसतात. किंवा वकिलांच्या बाबतीत अजून एक बघितलं असेल तर दिसताना सुद्धा ते वयापेक्षा थोडे मोठे दिसतात, वयस्कर दिसतात. सो मी मुंबईला जेव्हा काम करत होते, तेव्हा आम्ही हायकोर्टामध्ये बसायचो आणि आमचा म्हणजे केसचा नंबर येईपर्यंत आम्ही तिथेच बसलेलो असायचो. काही वेळेला आर्ग्युमेंट्स चालायचे. सो तिथे बसून ऑब्झर्वेशनला खूप स्कोप होता. सो ज्या वकिलांचा लीगल बेस खूप चांगला आहे किंवा लॉमध्ये त्यांना जास्त गती. गती आहे. अशा लोकांच्या बाबतीत प्रायमा फेसी त्यांचा अपीअरन्स सुद्धा शनीच्या प्रभावाखाली असणारा दिसायचा. म्हणजे रंग काळसर असायचा किंवा चेहरा थोडा वयस्कर दिसायचा, केस पांढरे पटकन व्हायचे. आणि प्रॅक्टिस थोडी उशिरा डेव्हलप झालेली आहे किंवा असा कुठलाच आपण वकील बघत नाही, की 20-25व्या वर्षी असं एकदम बूम प्रॅक्टिस चालू आहे आणि सॉर्टेड आहे. तर असं होतच नाही. सो हे आहे म्हणजे काय म्हणू प्रोफेशन वाईज तुम्हाला जे ग्रह अलोकेट झालेले आहेत त्या ग्रहांचं असं होतं. आता उलटं बघ तू कलाकारांच्या बाबतीत बघितलंस तर खूप कमी वयात सुद्धा कलाकार एस्टॅब्लिश होतात. तसं वकिलांचं होऊ शकत नाही. सो हे प्रोफेशन वाईज असतं आणि त्या प्रोफेशनला अलोकेट झालेल्या ग्रहावाईज सुद्धा म्हणता येऊ शकतं आपल्याला. म्हणजे शनी स्लो मूव्हिंग आहे आणि हं. म्हणून जास्त करून जे वकील असतात जनरली आपण असं जनरल कमेंट केली की वकिलांच्या पत्रिकेमध्ये शनी चांगले असतात. हो, म्हणजे शनी न्यायाचा कारक ग्रह आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा जे कोर लॉमध्ये काम करणारी लोकं असतात, त्यांचा शनी पत्रिकेमध्ये चांगला चांगला असतो. असतो की जे आपण ह्या एपिसोड मधून थोडक्यात हे शिकू शकतो की फक्त लग्न कधी होणार आणि हे कधी होणार, मी कधी बरी होणार, हे सोडून पण जसं आपलं सोसायटी आणि इकॉनॉमी बदलते तसे ॲस्ट्रोलॉजीचे उपयोग आपल्याला करिअर ठरवण्यात, डील्स ठरवण्यात, एम्प्लॉई स्क्रीनिंग करण्यात अशा विविध प्रकारे होऊ होऊ शकतात. शकतं. किंवा आता ह्याच्यामध्ये अजून पुढे जायचं झालं तर वकिलीमध्ये सुद्धा खूप काय म्हणू त्याला स्ट्रीम्स आहेत म्हणजे लिटिगेशन, नॉन लिटिगेशन, सिव्हिल, क्रिमिनल, कॉर्पोरेट. तर आता शनीचा मंगळाशी संबंध आला. तर मंगळ हा अग्रेसिव्ह आहे किंवा तर अशा ह्याच्यामध्ये शनी मंगळाचं एकमेकांशी चांगलं कॉम्बिनेशन जर असेल, तर ते क्रिमिनल लॉयर्स म्हणून जास्त चांगलं काम करू शकतात किंवा एस्टॅब्लिश होतात. शुक्राचा संबंध असेल, तर ते हाय प्रोफाईल केसेस करणं किंवा मीडिया लिटिगेशन जिथे कलाकारांचा संबंध आहे, कलेचा संबंध आहे. सो असे ती लोकं कॉपीराईटमध्ये काम करू शकतात किंवा मीडिया हाऊसेसमध्ये त्यांचे ॲग्रीमेंट्स ड्राफ्ट करणं किंवा अशा पद्धतीचं काम करणं किंवा लॉयरच पण मीडिया हाऊसमध्ये ॲज अ लॉयर काम करतोय, अशा स्वरूपाचं असू शकतं. किंवा रवी चांगला असेल. रवी हा कॅशचा कारक ग्रह रवी आहे. म्हणजे सूर्य. सूर्य. सो अशा वेळेला सी-ए आणि लिटिगेशन असं कंबाईन करता येऊ शकतं.
सो प्रत्येका ग्रहाला जे दिलेलं कारकत्व दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपण अजून डीप जाऊ शकतो. इंट्युशन्स हा भाग पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे ते चूक असू शकतं, बरोबर असू शकतं. हे 50-50% त्या त्या चान्स असतात. व्यक्तिपरत्वे असू शकतं. पण ज्योतिषामध्ये जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केलेला असेल, तर 100% ॲक्युरेट आणि प्रिसिजन असणारं भाकीत वर्तवू शकता. तर सो मच मॅम, तुम्ही आमच्याकडे आलात आणि आम्हाला लॉस्ट्रोलॉजी बद्दल एवढी छान माहिती सांगितली. मी आता ही टर्म वापरणार आहे. येस, तर नक्कीच आमच्या प्रेक्षकांना देखील आपल्या गप्पा आवडतील आणि बघूयात आपण त्यांना कसं वाटतंय येस. मला थँक तर यू. खूप मजा आली तुमच्याशी बोलून. सो मच एव्हरीवन. आणि तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.